आणि इथे चुलीवरती पाणी तापायला ठेवलं. त्या दोन्ही पण म्हैस आहेत आपल्या. आणि हे शेण हे सुकलं की शेतामध्ये टाकणार. हे लहान आहे थोडंसं, बघा कसं करते. हे पिंपळाचं झाड आणि हे कडुलिंबाचं, पण ह्याला कडुलिंबाचा पाला नाही आलेला. आणि ही मोठी म्हैस आणि तिचे दोन्ही पिल्लू आहे. बघा धावते लगेचच अंगावर. राधा नाव आहे तिचं. राधा सुटेल बिटेल. ते बघा तिकडे एक बैल का गाय पण दिसतोय मला समोर. ती म्हैस तर काही जवळ जाऊन देणार नाही, लगेच अंगावर धावून येते. हे पण आता थोडं थोडं मोठं झालंय, तर हे पण अंगावर यायला बघतं. बघा. आणि हे मावशीचं घर बाहेरून असं दिसतं. आणि हा बाहेरचा परिसर, ती काकांची गाडी. हे बघा. आणि हे माझ्या मावशीचा घराचा मागचा परिसर आहे. हे बघा. मला असं वाटतंय की ती तुळस आहे. आणि त्याच्या पाठी पण झाडं लागलेत, फुलं झाडाची छोटी छोटी असतात जी. ते बघा तिकडून सुद्धा दरवाजा आहे, वरती कौलारू आहे. आणि हे नारळाचं झाड आहे आणि त्याला नारळ सुद्धा लागले. हे बघा नारळ. मोठंच्या मोठं झाड आहे. हे दाखवता दाखवता मला अजून काहीतरी दिसलं, ते म्हणजे पपया. किती गर लागलेत पपयाला, छोट्या छोट्या कच्च्या पपया. वाव. हे एक पपईचं झाड. आणि मागच्या वर्षी जेव्हा मी इकडे आले होते, एक दोन वर्षांपूर्वी, मागच्या वर्षी पण आणि त्याच्या मागच्या वर्षी पण, तेव्हा हे पपयाचं झाड खूपच छोटं होतं. आणि आता हे इतकं मोठं झालं आणि त्याला इतक्या छान पपईचा गर सुद्धा लागला आहे. हे बघा किती झाडं आहेत, 1 2 आणि 3. आणि या तिन्ही झाडांना भरगच्च पपयांचा एकदम गर लागलेला आहे. बघा.
अच्छा, आतमध्ये कसं जाऊ मी? आपण फक्त हे 3 झाड बघितले पपयाचे, पण अजून थोडं पुढे आले मी तर तिकडे पण एक पपयाचं झाड आहे आणि त्याच्या मागे सुद्धा पपयाचं झाड आहे आणि त्याला सुद्धा गर लागला आणि ते सगळे पपया खूप छोटे आहेत आणि हे आंब्याचं झाड आहे मला असं वाटतंय. ह्याच्या आत जाऊन मी बघते. हे आंब्याचं झाड आहे, पण याला आंबा कुठे लागलाय का शोधते मी. त्यात आंबे कुठे आहेत का? मी घरात विचारून येते ह्याच्यात आंबे कुठे लागलेत ते. तोपर्यंत दुसरं काहीतरी बघूया. ह्या झाडांच्या आत जाऊन दुसरं काहीतरी बघू. कोरफड, किती सुंदर कोरफड आली आहे. वाव. आणि सगळ्या अशा एकदम त्याच्या आतमध्ये खूप असा मस्त गर आहे. इतक्या सुंदर पपया, सॉरी कोरफड आहे त्या. आणि ती आळूची पानांसारखंच आहे काहीतरी, पण घरात कन्फर्म करून सांगते मी तुम्हाला. खूपच सुंदर झाड आहेत ती छोटे छोटे. हे पण आंब्याचंच झाड लावलं असं मला वाटतंय. त्याच्या डहाळ्या बघू शकता असं वाटतंय मला. आणि हे पेरूचं झाड असावं. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेत, 7:30 पावणे 8. हा मागचा परिसर आहे. बस आता अजून काय आहे हे बघा. हे मावशीचा घराचा मागचा परिसर आहे, म्हणजे पुढचा परिसर. खरं तर सगळ्यात अगोदर जेव्हा आम्ही यायचो खूप पहिले तेव्हा इकडूनच घरात जायचो, पण आता दोन्ही साईडून दरवाजे आहेत त्याला. तोपर्यंत मी घरात विचारते की ह्या दोन्ही म्हशीचं नाव काय आणि त्याची झाड आहे ते नक्की पेरूचंच आहे का, आणि इकडे आंबे कुठे लागलेत ह्या झाडाला. अजून एक नारळाचं झाड मला दिसलं आणि त्यालासुद्धा खूप छान नारळ लागलेत, म्हणून मी पुन्हा पाठीमागे आली जाता जाता. ते बघा. आणि हे दोन्ही झाडांची उंची मला वाटतं सेमच आहे, पण दोघांना ना खूप छान नारळ लागलेत. हे बघा, हे तर पहिलेच हे आधीचं नारळाचं झाड आहे बघा. आणि आता ना तिकडे जाते मी पलीकडे, सेम त्याच ठिकाणी, आणि तिकडेच जाऊन तुम्हाला दाखवते मी की इथे सुद्धा नारळच आहेत. त्यांना पण खूप छान नारळ लागलेत त्या नारळाच्या झाडाला. हे बघा. आणि अर्धे नारळ ना सुकलेत, जे आपण ते बघा, ते नारळ कसे सुकलेत आणि वरती एकदम हिरवे गरगरीत नारळ आलेत. हे बघा, झूम करते. हे बघा, हे ब्राऊन कलरचं दिसते ना ते सुकलेले आहेत मला वाटतं, सुकलेत ते ब्राऊन कलरचे. आणि पाठीमागे ते पूर्ण हिरवेगार आहेत नारळ, नवीन नवीन नारळ आहेत. हे पण नारळाचं झाड आहे. ते इथे टोटल मला 2 नारळाची झाडं दिसले आणि समोरच ते पपयाचं झाड आहे आणि त्याच्या बाजूलाच आंब्याचं झाड आहे. तर मी घरात जाऊन तुमच्यासमोर मी विचारते की ते आंब्याच्या झाडाला नक्की आंबे कुठे लागले ते.
हे बघा, तिला खायला पाहिजे म्हणून ती ते सरकवायचं बघतीये आणि कोपऱ्यातूनच खाते. आणि हा म्हशींचा चारा. तिथे माझी मम्मी पाणी तापवते तर जाळ घालते चुलीला. तर ते जे नारळ आहेत जे त्यात सुकलेत ते काढणार कसे? ते काढतात कशाने? पण कशाने काढतात? वर चढतात का कसं? काठीने हुक लावून? काठीने काढतात, इळा बांधतात आणि काढतात. कळप असतो ना. अच्छा. आणि ते नारळ मग घरातच ठेवतात का बाहेर देतात? ठेवतो, गिऱ्हाईक आले की अच्छा. मग ते मार्केटच्या भावानेच? हो. आणि हे बघा खाली मांजर म्याव म्याव करते. तोपर्यंत चपाती पण झाली काकींची. चपाती बघा कशा करतात काकी. लाईट लावा ना काकी. आहे की काहीच आहे. हा, आता आला उजेड. 2 लाईटी. अंधार येत होता व्हिडिओ मध्ये. पहिली छोटी चपाती करते. बघता कशी येईल तवा तापलाय का नाही म्हणून. नाही, असं पण डब्यात एक छोटी चपाती ठेवायला लागते ना. ओके. 4 पण लाव. अहो हिने लावलाय व्हिडिओ करते ती. आणि इथे अंडे उकडायला ठेवले. आणि हा चहा गरम झालाय. भाजेल नाही ना? थंड आहे ना? अच्छा, आहे बघा. हा चहा आहे, घरच्या दुधातला चहा आहे हा. हो, घरच्या दुधातला चहा आहे ना. हे बघा. पण तिथे तुम्ही पहिली चपाती करून ठेवली आहे. अच्छा, ती कालची. तिकडं. अच्छा, कालची आहे. खायला त्या ज्या चपात्या राहिलेल्या आहेत त्या वेस्ट नाही जात, त्या म्हशी खातात. ही का ओरडते अशी? पण भूक लागली. अच्छा, भूक लागली. अरे रे रे, ही अगदी पायात येते माझ्या. भूकच लागली आणि तिला भूक लागली. वाट बघते ती काकी कधी खायला देणार. आणि काका आंघोळीला चालले, त्यांना कामाला जायला उशीर झालाय. बघा, ते पण सांगतात की माझं यूट्यूबला चॅनल आहे. बघा चपाती किती छान फुगली आहे ना. वाव, पुरी सारखी. झाली एक चपाती आणि दुसरी गेली तव्यात. आता तोपर्यंत दुसरा उंडा घेतलाय. आणि ही माझ्या काकीची भांडी. एक कप आहे, व्यवस्थित लावलंय. हे टोप आणि डब्बे. आणि ह्या डब्यामध्ये साखर, डाळी, तांदूळ असं असेल ना. हो, सामान भरल्यावर ठेवते. ते सामान संपले तर मोकळे झाल्या. हा, ह्याच्यामध्ये सामान असतं. हे बघा किती छान चमकतं ते. मी व्हिडिओ काढते ते सुद्धा दिसतंय. हो. आणि ग्लास तांब्या. इथे चमचे, इथे ताट, तवा आणि इथे छोटी छोटी लागणारी भांडी आणि मोठे डबे आणि हे फिल्टरचं पाणी. आणि खिडकी लगेचच बाहेर. चूल दाखवली मी माझ्या सबस्क्रायबर्सना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला चूल सुद्धा दाखवली मी. पाणी ठेवलेलं. हे शेण आत्ताच काकांनी उचललं आणि त्या
डब्यात टाकलं टोपात. आणि त्याचं काय करणार तुम्ही शेणाचं ते उचलून? शेतात टाकायचं. पण ते शेण आता उचललं ते ताजं होतं ते ह्याच्यातच टाकलं. अच्छा सॉरी, ते ह्याच्यात टाकलं आणि हे शेण सुकलं की तुम्ही ते शेतात टाकता आणि त्याचं खत बनत असेल. आणि या तिन्ही पण मुलीच आहेत ना? तिन्ही पण. तिचं नाव काय? राधा. हिचं एक आई आणि 2 मुली आहेत. हां, एक आई आणि 2 मुली आहेत असं सांगतात ते. हे बघा, तिचं नाव राधा आहे ना, हिचं गौरी आणि ती बाहेर आहे ती लक्ष्मी. हे बघा. आणि ह्याला काय बोलतात काका? वाडं बोलतात, ऊसाचं वाडं. हां, ऊसाचं वाडं. आणि हे गोड लागतं म्हणून ती म्हैस सारखी खेचते म्हणून त्यांना बांधून तिथे ठेवलंय. हे बघा, ही लक्ष्मी आहे. हे बघा अंगावरच येते डायरेक्ट. अजून काय काका दाखवा मला. आता ही ताई आहे ना, दूध घेऊन आली आहे. आणि कुठलं दूध आहे? गाईचं दूध आहे. हे तुम्ही विकता? ठीक आहे, ये. आणि घरात आता दूध द्यायला आली आहे ही. तुझं नाव काय आहे ग? काय? अच्छा, माझं यूट्यूब चॅनल आहे. हे बघा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हे दूध गाईचं आहे, घरचंच गाईचं दूध आहे. काका म्हणतात तू झाडू मार, म्हशीचं शेण काढ, त्याचा तू व्हिडिओ काढ. अच्छा, माझी मस्करी करतात ते सगळे. अच्छा, पाणी. म्हशीला पाणी सुद्धा दिलंय माझ्या मावशीने. ही माझी मावशी आहे. मावशी इथे उभी राहा काकांसोबत. इथे उजेड नाही, ते पुढे जाऊया. आणि ही गाडी. तू खूप पहिल्यापासून चुलीला जाळ घालतेस ना? खूप पहिल्या वर्षापासून. म्हणजे या अगोदर तुम्ही गावाला यायचं तेव्हा घातला असेल ना चुलीला जाळ? आता घालते. हे सगळे मस्करी उडवतात ते माझे. अगं नाही ग, तुझे माहिती तू देणार ना, तुझी कशाला मस्करी करू. ही माझी मम्मी हाय कर ग व्हिडिओमध्ये. हाय. झोपेतून उठलेत सगळेच, फक्त मावशीचे सांगोळ झाले. आणि माझ्या मावशीचं एक वैशिष्ट्य आहे, तिथे उभी राहा मावशी, पुढे जाऊन जरा. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. काय दाखवायचं नाही म्हणजे मावशीलाच दाखवायचं आहे. ती अशी कुठली पण साडी घालते ना अशा कलरची, तिला सगळ्याच असा उठून दिसतात. हेच दाखवायचं आहे मला. तिला वाटलं मी मारते म्हणून ती घाबरून घरी निघून गेली. आणि ही तिरुपती बालाजींची प्रतिमा आहे. लाईट सुद्धा लागते. ही बेसनची पोळी. एक बेसनची पोळी तुटली, त्याचा व्हिडिओ मी दाखवला नाही म्हणून. आणि तिथे माझाच व्हिडिओ लावला आहे त्यांनी. त्यांना ना असं वाटत नव्हतं की मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे म्हणून त्यांनी त्याच्यात चॅनल माझं नाव सर्च करून मी व्हिडिओ लावून दिला आहे. आणि तिकडे माझंच यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघतात तिथे. आणि काका कामाला जातात ते आता, त्यांना खूप उशीर झाला. हे अंडे उकडत होते आणि त्याच्यावरती हां हे अंडे उकडतात ते, त्याच्यावरती दुधाचा टोप ठेवलेला आणि त्याच्यावरती दूध गरम केलं. म्हणजे नो एक्स्ट्रा गॅस वेस्ट. आणि पोळी पहिली तुटली होती, दुसरी चांगली झाली. ताट पण खूप गरम झालं, पकडलं असतं तर भाजलं असतं. हो, काका पण म्हणतात हो. शुद्ध बोलायला लागली. शुद्ध बोलते आता मी पण. असं काही नाही, आपली भाषा बोला चालेल. मी तर असंच बोलते. अरे 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 अरे, तू पण तुटू नको. काकी एवढं पोळी बनवता सांगा ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघताय तर केलंय, पण आता मला दुसऱ्यांना सांगा. ह्या व्हिडिओ मधून दुसऱ्यांना सांगा. काय सांगू?
चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. चॅनलला सबस्क्राईब करा करा. माझ्या म्हणजे हिच्या तिच्या तृप्तीच्या. तृप्तीच्या. काकी आता कामाला जातील आणि या चपात्या बघा किती मऊ झालेत. हलवते ती कपड्यांसारखे. गार करते. डब्यात ठेवलं की पाणी सुटतं ना, ओल्या ओल्या होत्या, म्हणून जरा थंड करून भरायच्या. बघा आता डबा भरायचा. हे हाय करा. हे माझे मावशी काका आहेत. हे बघा आणि हे घर. हे बघा माझी मावशी काय बोलते. काय बोलतेस मावशी. काय बोलायचंय बघा. आणखी काय बोलायचं त्यांना असं खूप अवघड वाटतंय बोलायला. तुम्हाला जे वाटतं ते बोला. आता तू ते बंद कर पहिलं. बघा ते हेच बोलतात ते बंद कर. आता बंद करून व्हिडिओ कसं काही बोल. काही बोल. काय बोलायचं. थांबा 2 मिनिटं. काय बोल. रात्रीच्या ते शिमल्यासारखं करू नकोस. चल पीठ मळायचंय. काका चालले बाय.